घारगे म्हटलं की फक्त भोपळ्याचे घारगे. रेसिपी दिली आहे, घारगे बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. पण रताळ्याचे घारगेही तितकेच खमंग, खुसखुशीत, रुचकर आणि चवदार होतात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग रताळ्याचे घारगे करायला सुरुवात करूयात. जवळपास अर्धा किलो रताळे आहेत. भरपूर माती असते रताळ्यावर, त्यामुळे ते स्वच्छ करून घ्यायचे. यावरची सगळी माती आहे ना काढून घ्यायची. स्वच्छ भरपूर स्वच्छ करून घ्यायचं. थोडा वेळ जातो, पण ही प्रोसेस अगदी गरजेची. रताळी स्वच्छ धुवून झाली की चिरायचं हे. हे स्टेनलेस स्टीलचं मस्त दणदणीत क्वालिटीचं चॉपिंग बोर्ड आपलं आहे, मधुराज रेसिपीचं. मधुराज रेसिपी club.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते, तिथे जाऊन पण ऑर्डर देऊ शकता. सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिलाच आहे की. याचं साल काढून घ्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. रताळ्याचं व्यवस्थित साल काढून झालं की आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घाला. खूप नका घालू, अगदी रताळं बुडेल इतपतच पाणी, कारण रताळ्यामध्ये पण भरपूर पाण्याचा अंश असतो. झाकण लावा. मध्यम आचेवर 3 ते शिट्ट्या काढून घ्यायचे. साल आधी काढलं याच्याकरता की रताळ उकडलं ना की ते साल काढायला जरा अवघड पडतं. आधीच साल काढून घेतलं ना की नंतर रताळ एकदा शिजलं की ते मॅश करून घाऱ्या करायच्या. रताळे इथे मध्यम आचेवर 4 शिट्ट्या काढून घेतल्या. येस, बघा. आणि आत जे खाली बेसला पाणी टाकलं होतं ना, सगळं पाणी यामध्ये मुरलं गेलं आहे. वा. आता यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा. रताळी गरम असतानाच घाला आणि हे एकत्र एकजीव करून घेऊ. रताळ्यामध्ये नैसर्गिक गोडवा भरपूर असतो, त्यामुळे फार गूळ घालायची गरज नाही आहे. पाव किलो रताळी आहेत तर अर्धा कप गूळ पुरेसा होतो. आणि ही अगदी सोपी मेथड मी तुम्हाला सांगते. गरम गरम रताळी मॅश पण होतात आणि त्यासोबत त्यामध्ये गूळ पण छान जिरला जातो. गूळ बघा छान असा एकसंध लगेचच झाला, लगेच विरघळतो. आता हे मॅश केलेलं पुरण किंवा आपलं हे जे आहे रताळ्याचा पल्प तो काढून घेऊयात. खरं हे पुरण भरून पोळी केली ना तरी पुरणपोळी खूप छान लागते याची, रताळ्याचं पुरण भरून केलेली. आणि हे हवं तर तुम्ही चाळणीने चाळून पण घेऊ शकता. आता यामध्ये जायफळचा स्वाद कमाल येतो, त्यामुळे जायफळ अगदी मस्ट आहे. जिथे गूळ आहे तिथे हेही मिसळून घ्यायचं. आता यामध्ये बसेल इतकंच आपल्याला पीठ घालायचे. तर अंदाजे 1.5 कप गव्हाचं पीठ लागतं, पाव कप तांदळाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन, थोडंसं मीठ, अर्धा चमचा मीठ. आता हे पिठं मिसळून घ्यायची आणि यामध्ये हे छान असं एकसंध करायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. 1 थेंबही पाण्याचा अंश नाही घालायचा. रताळ्यामध्ये जितकं पाणी आहे त्यामध्ये हे छान घट्टसर मळून होतं. चला, आता हे रताळ्याचे घारगे करण्यासाठीचं पीठ छान मळून घेतलं आहे. छान असं घट्ट झालं आहे, अजिबात सैलसर नाही आहे, परफेक्ट असं मळलं गेलं आहे. आता यावर तेल किंवा तुपाचा एक हात लावा, म्हणजे ते कडक नाही होणार त्याचं आवरण. आणि यावर आता झाकण ठेवायचं. 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात. चला, आता बरोबर 10 मिनिटं झालं हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं. येस, छान झालं आहे. पीठ छान मुरलं की पुन्हा एकदा हे एकजीव असं करून घ्यायचं. आता
यातून लहान आकाराचा गोळा घ्यायचा, हा एकसारखा करून घ्यायचा. आता हे छान लाटी तयार झाली की याची पुरी लाटायची. पुरी तुम्हाला आवडेल तशी करा, ज्यांना लहान हवी लहान, मोठी हवी तर मोठी. पुरी लाटत असताना अजिबात तेल किंवा तुपाची गरज नाही. यावर थोडीशी एक बाजूला खसखस पेरायची, ते दिसायला छान दिसते. जसजशी लाटाल तसतशी थोडी थोडी खसखस पेरून घ्या. लाटतानाच खसखस पेरा, म्हणजे ती तळताना सुटत नाही आणि दिसायला छान दिसते आणि खातानाही सुंदर चव येते. आणि एकसारखी व्हावी याकरता वाटीने फक्त गोलाकार करून घेते. वा, थोडीशी जाड ठेवायची म्हणजे मध्ये छान फुगली जाते, पण खूप पण नाही. हे बघा, खूप जाड नाही आहे. आणि याच प्रकारे सगळ्या घाऱ्या करून घेते. लाटून घ्यायच्या आणि मग तळूयात. रताळ्याच्या घाऱ्या इथे सगळ्या लाटून झाल्यात. आता या तळूयात. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. खूप मोठ्या आचेवर नका तळू. तेलाला छान ताव आला की एक मध्यम आचेवर ठेवा आणि तळा, कारण गूळ आहे आणि नैसर्गिक गोडवा असतो रताळ्यात, तर ती करपू शकते पुरी, म्हणून मध्यम आचेवर. तेलामध्ये सोडली की हलकीशी अशी दाबायची सगळ्या बाजूने, म्हणजे मग ती फुलून वर येते. बघा, वा, छान फुलली आहे. आणि हे ना सगळ्या दिशेने अशी फुलली पाहिजे. आणि ही उलटवायची गडबड नाही करायची. खालची बाजू बघायची तळली गेली आहे का. नाही तळली गेली तर थोडा वाट बघायची, कारण तुम्ही सारखं उलटवून पालटून ती त्याला तळली ना तर ते तेल खूप पिते. त्यामुळे अगदी निगुतीने एक एक बाजू तळून घ्यायची आणि मगच उलटवायची, गडबड करायची. तर आता एक बाजू तळली गेली. वा, बघा, मस्त खरपूस रंग आलाय. आता उलटवायची आणि ही बाजू पण तळून घ्यायची आणि सारखी अलटपलट करायची नाही. आणि या रताळ्याच्या घारग्या असो, भोपळ्याच्या घारग्या असो, निगुतीने तळायच्या. काय होतं ना, खूप पटकन तळल्या गेला तर त्या खूप अशा खुसखुशीत नाही होत आणि खूप दिवसही खुसखुशीत राहत नाही. हे बघा, छान तळली गेली आहे. तेल सगळं निथळायचं आणि टिश्यू पेपरवर. चला आणखी एक तळूयात. बघा, सगळ्या बाजूने असं प्रेस केलं ना की ही टुम्म पण फुगते सगळ्या बाजूने. वा, चेंडूसारखी फुलून वर आली. आता ही आहे ना छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आणि गडबड करायची नाही आहे. एकदा फुगली की अलटपलट करायची, छान निगुतीने तळून घ्यायची. अजिबात तिला उलटवायची, सारखी अलटपलट करायची गडबड नाही. बघा, काय सुरेख रंग आलाय. वा, अशी खरपूस तळली गेली पाहिजे. चला, एक बाजू पण तळून झाली. दोनही बाजू तळून झाला छान. तेल निथळायचं आणि असं जाळीवर ठेवायचं, त्याच्या खाली टिश्यू ठेवायचा. हे बघा, ही जाळी आहे, त्याच्या खाली टिश्यू आहे, म्हणजे त्यातली जी गरम हवा आहे ना ती सगळ्या बाजूने जाते आणि मग ही घारी बसत नाही. सगळ्या घाऱ्या अशा छान तळून घ्यायच्या आणि निगुतीने तळायचं. प्रत्येक बाजू एक एकदाच तळायची, सारखी अलटीपलटी करू नका, खूप तेल पिते आणि मग ते तेलकट होईल. निगुतीने अगदी मध्यम आचेवर तळा. मी बघा अजिबात आच मोठी ठेवलेली नाही, सारखी अलटपलट करत नाही. प्रत्येक घारी टुमटुमीत फुगते. पूर्ण थंड करून घ्यायची आणि मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायची. छान ही घारी पण 8 ते 10 दिवस छान टिकतात आणि खूप सुंदर लागतात चवीला. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी.
मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.